खाली जो टोटा ना तिथे जावं हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो गाईज, आज आहे आमची पालखी. बघू शकता माझी तयारी चालू झाली. हां, स्वतः फुलं आताशी आणली मी रांगोळीसाठी. रांगोळीमध्ये चालू आहे इथे वडपासून कारली. सो आज आमची पालखी आहे. कसा बसणार रात्री लय लेट झोपला. रंग आहे का बघा ते. सो इथं एक फुला भरली आणि आजी मला मदत करायला येत नाही दोघी पण. माझ्याला कायच नाही. सलाबी नको देव. आज दोघी मला जास्त काही मदत केली नाही, फक्त थोडीशी तुला भरून दिली. या तरच मला कधी मदत कर बघा. आज त्याला युट्यूब काय काय दाखवलं राहू दे. तर आता काही मी रांगोळी फटाफट काढते आणि ब्लॉग एकदम घाई शिओ केला आहे, चालू केला आहे. तर मागासपासून आमचा सगळा ते पडदा वगैरे लावून गौरी फुलावीला कसं करली, रांगोळी वगैरे काढली. आता खाली मोठी मनाची आहे. खाली येशील ना रांगोळी काढायला, तेव्हा मदत करायला थोडी 5 किलो मदत करशील. तुला मी पाळण्यात बसवा नाही ब्रेक डान्समध्ये माझ्याबरोबर. त्याला काहीतरी रांगोळी बसते जास्त टाइमपास करायला. कालचा ब्लॉग माहिती मला एकदम छोटा झाला आहे, शूट करायला भेटलाच नाही काल जास्त. तर चला आता मी रांगोळी काढते आहे, दाखवते नाही शेवटपर्यंत. आज पूर्ण दिवसाचा ब्लॉग आहे. तो कसं वाटतं आज पालखी आहे तर हाऊ फिलिंग यू. सोबत आता मी आलो देवळात पाया पडायला. सकाळी आलतो पण तेव्हा मी ब्लॉग स्टार्ट नव्हता केला, तेव्हा शूट नाही केला तेव्हा. सो आता भरपूर गर्दी वाढली, अजून वाढेल गर्दी. सो गाईज बघू शकता किती आतमध्ये गर्दी आहे. आता जस्ट आरती झाली त्यामुळे एवढी गर्दी आहे. दर्शनाला आतमध्ये भेटणार नाही आपल्याला जायला. सो इथूनच तुम्हाला दाखवतो मी सर्व. रांगोळी वगैरे काढून झालं मग अशी. आता 1:30 वाजला आहे. तर इकडे बघा, या मी मग अशी रांगोळ्या काढल्या. ही एक काढली. स्वादली कंप्लीट आहे, पण आधी ती काढायची आहे. आता चालू शर्ट म्हणजे इस्त्री करायला. सकाळी मी देवळाची पाया पण आलो, मगाशी पण आलो जेवण वगैरे. पण आम्हाला दाखवता नाही, मी दाखवला नाही कारण की मोबाईल केला नेला नव्हता. ए चल, गाडी तुलाच चालवायची आहे. ये की गाडी घेऊन ये. गाडी घेऊन आमचा नवीन ड्रायव्हर. सो जास्त काही ब्लॉग आपण घेतला आणि तर रांगोळी अजून त्याची थोडी काढायची आहे. घाई झाली मग तो. आणि आता चालू याला सोडते आशितला आणि इस्त्रीला करते. आणि माझी मेन मागाशी घाई झाली, पॅन्ट मला काही भेटली नाही. माझी काही नवीन आणलेली काल मी पॅन्ट अजिबात भेटली नाही. सो ती मी शोधायची आहे. चला आता बघूया, पुरा संध्याकाळी तुम्हाला जास्त दाखवीन आता बघू. सो गाईज मागाशी माझी एवढी झाली रांगोळी. आता 2:45 वाजले आणि आताशी रांगोळी काढायला घेतली. 2:45 नाही, किती वाजलं किती. आमची पाहुणे आली तरी माझी रांगोळी अजून होई नाही. 3:30 वाजता रांगोळी काढते फक्त. इथं एक याच्या एक पाकळी काढते आणि थोडी मोठी वाटेल. आणि त्या कालचं सगळं तुम्हाला दाखवणार आहे मी. अजून आमची पाहुणे आली नाही. आता एवढी फुलं आहे ती कपवत आहे. आणि मग गाईस माझी रांगोळी काढून झाली. अशीच सिम्पलमध्ये ट्राय केली पहिल्यांदा. काढली आता पाहुण्याच्या हात आम्ही जातो जाऊ जत्रेत फिरायला जाऊन तेव्हा शूट दाखवी तुम्हाला. सो आता ही काढली कशी विषय वाकली तिकरी पहिल्यांदाच काढली अशी. चल आता चालू वरती. चला आता चालू वरती. कपडे मी चेंज केलं. गाईज आता आम्ही चालू पालखी. माझ्यावर बाय माझी बहिणीस. कुठं चालली. माझी मागाशींची रांगोळी बघा आता ही पूर्ण झाली. सो आता अजून दोघा तिघा आहेत. आम्ही सगळं पाळण्यात बसताला. हो हर्षित काय आहे. हर्षा गेला पत्रावल्या. त्याला थांबायचं आहे ना.
आशिष दादा गेला आमचा नवीन ड्रायव्हर आहे. सो पत्रावल्याला गेला आहे. काल आता नशीब बघूया आता वाट जाईल का तुम्हाला पालखी दिसतं. तो चला जाईल का काही जाण्यात आलो या बसाला जबरदस्ती बसायला आलोय तुमच्या गाव. जबरदस्ती तिला जबरदस्ती आणली आम्ही. चला आता खाली आहे पूर्ण चालू करायचं बरं आहे. कसं वाटतंय आता वाटत कसं वाटतं पहिल्यांदा बसली नाही बसलेलो आहे. तिला जबरदस्ती आणि बसायला काहीच आणि कोण नाही येणार बसणार. दुसऱ्यांदा बसली पहिल्यांदा आधी गौशांशी आलो चालू मजा येईल आता. आता मजा येईल. हर्षा एक नंबर वाटते का आवाज नाही निघा माझा. गौऱ्या काय पाहिजे अरे तिथून उतर आणि इथून बसशील ना. डिस्कशन चालू आहे. थोडी ना आले याची एकट्याची ए भाई पकडून बस पकडून बस पकडून बस. अरे पकडून बस तो व्हिडिओ गेला. सो गाईज आता बघू शकता किती गर्दी वाढली. आता त्याला आम्ही चाललो घरी. आता भरपूर गर्दी झालेली आहे. आता तुम्ही काय आणलास बारकी पोरा का खेळ ना. प्रांजलनी फोनच आणला. मग तू 3 खेळला गेला नव्हतीस ना. गाईज आता आम्ही आलो घरी. पान लागली बसलो जरा 2च बसलो. यांची मुलं बसलो ना आता फुकटून डोकं बिकं दुखायला लागलं. आमच्या अवतारा बघा आता डबल पावडर लावेल तुम्हाला काय नाही पावडर नाही लावत होता मी. फक्त केस कसं सेटअप आम्ही फोटो करतो मग इकडे बघा. तो आता आम्ही जेवतो. थोडं बाहेर कसं ब्लॉग नंतर रांगोळी करतो. रांगोळी पण काय त्यातून देवला जाऊन ते पण दाखवून तुम्हाला. हा मग त्यातच थांबली. भाई दादाचं डॉलर 500 किती घेतलं घेतलं 3 का 2 नाही पाहिजे होतं 3 पाहिजे होतं. बघू तुझा काय घेतला. तू कोणते पैसे मागशील माझ्या वर्ष का चला काय तर जेवल्यावर डायरेक्ट पालखीत राहिला. गाईज आता मी युट्यूबवर मी लाईव्ह येत होतो तर हिने मला शिवा दिल्या. बाबा काय शिव दिले या बघा ग कोण हे दोघे आता बहिणीला एकमेका झाला ना. मी लाईव्ह येत होतो युट्यूबला बोललो वर्षांची एकदा येतो मी छानपणा काय मी तर इंस्टाग्राम मध्ये येस ना युट्यूबवर येत फक्त कधी. मी नाही मी तर येऊच ना. आणि मी माझं ब्लॉग बघ नाही. तिला माहित नाही चॅनल आहे तो. तुला माहिती आहे माझा चॅनल आहे युट्यूबला बघ. युट्यूबला चॅनल होते मला नाव माहिती. मिक्स गोली मिक्स गोली नसते. आणि यांचं नाव देतं काय. मला जेवण वगैरे झाला. आता झालं मी रांगोळी काढायला. मम्मीचा पुढे गेला मी चालले रांगोळी काढायला. देवला तिथे काढायची. मला बघूया आता ती गेली रांगोळी काढायला. जाऊया आता मी कामाला लावली बघा. आणि मी पण करतोय. मला वाटतं का रांगोळी काढायला गेली तर तिकडे कुठे गेली. आमच्यापेक्षा तुझ्यापेक्षा आम्ही कुलापूस करत आहोत. आणि पालखीला टाईम आहे 9ला निघणार आहे. तू निघेल तशी गावाची पूर्ण तेवढा टाईम आहे. हे बघा काही आता मोठा माणूस आला आमचा. चला कामाला लागा. आणि ही रांगोळी आहे ना याहीच काढली. आंटी या आंटी काय कामाला लागली ती बघते मी. तुला देवीच्या इथं काढा आधी ते बंद कर. ओके ओके चालेल. ही रांगोळी आहे हिने काढली. याही काढली. मी काहीच केला नाही. मी फक्त इथं उभा आहे.
बाबा डायरेक्ट बसली आमची मॅडम. काय बसल्या तिघाच ती. आता मी पण जातोय. आहे तेव्हा कोयता पण आई शिवा घातलेल्या आहे. त्याच्या शिवा ऐकल्या मी. ही शिवा द्याय नाही पण देतय. काय आहे सागरिका ते वरती त्याचा कपडं. चला आता मी चाललो गाईस. घाण भरा ना. चला ही मंडळी बघा कशी चालली सगळी मंडळी आपली. काय इथं काढायची इथं मध्ये इथे का ना चला काढा लागला. काढायला घ्या म्हणजे काय बघा कशी पिसालतंय. इथं कलर केला तर कुठं हिला हा नको मधून घे ती वाट येतच नाही. म्हणजे तशी इकडे बघा आपली रांगोळी ही ऑरेंज कलर सेम वाटतंय. लाइटिंग बघा लाइटिंग टूर करते चला. इकडे बघा आमचा गणपतीचा गवंडी. फायनली मी रांगोली काढलेली आहे. काहीच मी काढली रांगोली. याही काही काय नाही. बाबो कशी वाटते गाईस बघा. डन. लय मेहनत लागते प्लीज लाईक करा. आमची आत्या ही आमची आत्या या आत्याची पोर ही एक. ही दुसऱ्या आत्याची पोर. आणि ही माहिती आहे आमची कातकडीवाडी. तिकडे डोके हो तिचे. अरे अरे इथे नको घाण करू तू ठेव. काहीच लय मस्ती करता. ही रांगोळीला तर काही झाला ना. रांगोळीला काय काय आमचं चोपूया ना. गाईज आमची बिल्डिंग बघा कसली पेटवली म्हणजे लाईट लावली जशी वाकडी तिकडी लावली. तर चला आता आमची रांगोळी झाली. ओ माय गॉड काम सुपोर. बाबा वॉचमॅननी चांगला वॉचमॅन आता वॉचमॅननी उचलला नाही. चला समुद्रा कालचा चिंबोरा गाईस तुम्हाला माहित असेल कालच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल. चला हे असे हाताला ते बाहेर आम्हाला भरायला लागला गाईस. बघ मस्त लागली. आम्ही रांगोळी काढली. बाई आणि महिला बोलतोय का भारी काढली रांगोळी. तरी सांगला नाही का. आमचा अपमान झाला. आम्ही चाललो होतो वर. देवाला माहिती आहे आमच्या आम्ही करतो. देवाला माहिती आहे. आम्हाला काही गरज नाही सो गाईस पालखी आता मंदिरातून निघाली. मंदिराच्या पुढे आली. आता आमच्या इथं पोचायला रास्ट टाईम लागणार आहे. मला वाटतं 1-2 तरी वाजतील. कारण की आता इथं नाचत पालखी चालली. पालखी मागे आहे अजून. इथं नाचतात अजून लेडीज वगैरे सर्व नाचतात. आणि पालखी मस्त वाजत गाजत चालली आमची. सो बघ आणि मस्त अशी लाईटिंग वगैरे सगळ्यांना लावली. तुम्ही बघू शकता. मागच्या वर्षी तुम्ही बघितलं असेल ब्लॉगमध्ये तर अशा छत्र्या आणलेल्या होत्या डेकोरेशनच्या अशा मस्त लाईटिंगच्या. आणि यावर्षी पण तसंच केला आहे. आणि मागच्या वर्षी अशी वाजत गाजत पालखी निघती तशी यावर्षी पण जाणार आहे. चोराला
रेषापासून बवळी सोडली बापाशा मध्ये काळक संजीवनी जय देवी जय देवी हरी लोकांगण तुमच्या भिकवाडा 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 भिकारी भुकेला भिकवाडा 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 भिकारी भुकेला सो गाईज फायनली आपल्या बिल्डिंगजवळ पालखी आलेली आहे, म्हणजे येशू माते मंदिराच्या इथं आरती वगैरे झाली. आता वाजले 2 वाजता इथे पोचली. अजून मंदिरात जायला मला वाटते 3-3:30 वाजतील. सो अजून मी शेवटपर्यंत जाणार यावर्षी मंदिरापर्यंत. सो बघत राहा ब्लॉग. तुझ्या कृपेची बरसू दे माया, झोली भरू दे सुखान, पीडा टलू दे, तिडा सुटू दे, नाम तुझे घेतो मुख. दामनी मोर्या 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 वर्धविनायक मोर्या 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 वर्धविनायक मोर्या मोर्या वर्धविनायक मोर्या मोर्या. तर गाईस पालखी मंदिराजवळ पोचलेली आहे आत्ताशी. आता वाजलं 2:45 झालं. आता इथे थोडासा खाली भजन होईल, नंतर मग वरती जाईल, आरती वगैरे होईल, भजन वगैरे थोडासा करतील, आरती वगैरे होईल आणि मग आम्ही सगळी घरी जाऊ. सो आजचा दिवस मस्तपैकी एन्जॉय केला आम्ही. तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा. तर आता आरती वगैरे झाली का आम्ही मग घरी जाऊ. सो आता मी व्लॉग तो गाईस आता आम्ही आलो. हे बघा आम्ही 3 जणांना हिंडला होतो. बाय बाय कर बाबा, प्रेम आणि मी आम्ही 3 जणच होतो लास्टपर्यंत. वाटतं नारळ भेटला. आता वाजले 3:30 रात्री. 3:30 वाजून गेले. हातात मला आजचा ब्लॉग छोटासा होता. कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा. बाय बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉग.